हॅलो नमस्कार, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर आत्ता सध्या आम्ही होनावरमध्ये होतो. कालचा तुम्ही मुरुडेश्वरचा व्हिडिओ जो आहे तर तो बघितला आणि आता तिथून दुसऱ्या दिवशी आम्ही चाललेलो आहोत बीचवरती. होनावरमध्येच एक इको बीच म्हणून पॉईंट होता, तर तिथे आम्ही सगळेजण सकाळी सकाळी आवरून चाललो होतो, कारण उन्हाच्या आधी जायचं होतं. बीचवरती 10-11 वाजता गेल्यानंतर खूप ऊन लागतं आणि आधीच तिथं खूप जास्त उष्णता आहे. म्हणून सकाळी सकाळी आवरून निघालो आणि इतकी सगळ्यांनी धमाल केली बीचवरती. त्याचे काही काही गोष्टी मी रेकॉर्ड केलेल्या आहेत, त्या पण इथे व्हिडिओमध्ये मी ॲड करते. माझ्याकडे बघायचं नाही. व्हिडिओ कर. अशीच मज्जा करत 2-2.5 तास आम्ही बीचवर होतो. मग तिथून आलोत, फ्रेश झालोत, सगळ्यांनी अंघोळ्या वगैरे केल्या आणि आता ते होनावरचं चेकआउट करून आता निघालो आहोत पुढच्या लोकेशनला. तर आता असं चाललं होतं की गोव्याला जायचं, कारण गोवा तिथून 150-60 किलोमीटरच आहे. तर म्हटलं गोव्याला पण काय सगळे बीचच आहेत आणि आम्ही ऑलरेडी गोकर्ण, होनावर, मुरुडेश्वर या ठिकाणी 3-4 बीचला आम्ही जाऊन आलेलो आहेत. म्हटलं परत पण गोव्याला बीचवरच जाण्यात येईल. मग तिथलचे आजूबाजूचे लोकेशन पाहिले, तर तिथं जवळ एक 250 ते 270 किलोमीटरवरती हम्पी होतं. मग असं ठरलं की परत जेव्हा केव्हा हम्पीला एवढ्या लांब येण्यापेक्षा आत्ता इथून 270 किलोमीटर आहे तर जाऊत म्हणून, आणि मग तिथून निघालो हम्पीला. दुपार झाली होती निघायला आणि येताना एका ठिकाणी जेवण वगैरे केलं आणि मग आता थेट संध्याकाळी आम्ही हम्पीमध्ये पोहोचलोय. इथं आता डिनर करताना सगळे तिथं अभिरुची हॉटेलमध्ये बिर्याणी घेतली सगळ्या जणांनी. आणि मग तिथं गेल्यानंतर ना हम्पीमध्ये कळालं की हम्पीमध्ये 3 दिवस पुढचे हम्पी महोत्सव होता. तो पण तिथं बघायला मिळणार होता. आणि हम्पी महोत्सवमुळं सगळे हॉटेल बुक झालेले होते. आता फिरून फिरून एक हॉटेल मिळाले, तर आता इथं आजचा स्टे करणार आहोत. पै रेसिडेन्सी म्हणून हे हॉटेल आहे. तर आजचा स्टे इथं करणार आहेत आणि आता आजच्या दिवसाचा व्हिडिओ मी आता इथंच कंप्लीट करते आहे, कारण दिवसभर ट्रॅव्हलिंगनी सगळेजण थकलेले होते. तर आज इथं मुक्काम करणार आहेत आणि उद्या सकाळी निघाल्यानंतर फ्रेश व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करते. आणि आता सकाळी आवरून निघालो होतो आम्ही त्या हम्पीच्या लोकेशनवरती. आता तिथून जिथं स्टे केलं होतं तिथून ते एक 12 किलोमीटरवरती होतं आणि तिथं विचारल्यानंतर असं समजलं की संध्याकाळच्या वेळेला महोत्सव जो आहे हम्पी महोत्सव तर त्याच लोकेशनवरती होतं, त्यामुळे गर्दी पण खूप होणार होती. आणि मेन म्हणजे आजपासून त्यांच्या महोत्सवाला सुरू झालेलं होतं, तर मुख्यमंत्री पण येणार होते त्यांच्या राज्यात, त्यामुळे इतकी टाईट सिक्युरिटी होती सगळीकडे. आणि आम्ही आता निघालो आहेत. तिथं गेल्यानंतर आम्ही गाईड घेतला होता, कारण सगळं हिस्टॉरिकल प्लेस आहे तो. तर मग ते सगळी हिस्ट्री माहिती करून घेण्यासाठी गाईड घेतला होता. पण त्या गाईडची आम्हाला खूप हेल्प झाली, कुठल्या लोकेशनवरून कुठं जायचं आणि प्लस त्यांची हिस्ट्री पण सगळी त्यांनी सांगितली. आणि हम्पी हे दगडांसाठीच फेमस आहे. इतके मोठे मोठे दगड आहेत तिथं, हे बघता आता व्हिडिओमध्ये तरी तुम्हाला असं समोर तर प्रचंड मोठे दगड आहेत हे. आणि हे सगळे आर्टिफिशियल नाही, हे नॅचरली दगड आहेत हे सगळे एवढे तयार झालेले. आणि जे काही
हिस्टॉरिकल वास्तू तिथं बनवलेल्या आहेत. त्या सगळ्या दगडांपासून बनवलेल्या आहेत. एवढे मोठे दगड ब्रेक करून त्याच्यापासून या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. जिकडं बघावं तिकडं नुसते दगडच दगड दिसत होते. तर आता आम्ही इथं लोकेशनवरती पोहोचलोय. ही कमान आहे प्रवेशद्वार सारखं तिथं आतमध्ये जाण्याचं त्या काळामधलं. आणि आता तिथं लोकेशनवरती पोहोचलोय. गाडी पार्क केली आहे आणि तिथं तिकीट काढून त्यांच्या बसेस आहेत. त्या बसेसनी लोकेशनवरती नेऊन सोडतात. आणि मेन म्हणजे त्याच्या बस आहेत, सगळ्या बस ड्रायव्हर त्या सगळ्या लेडीजच आहेत सगळ्या बससाठी. तर आम्ही सगळ्यांमध्ये एक बस केली होती, म्हणजे भरपूर आणखी पण 1-2 सीटवरती बाकी टुरिस्ट बसलेले होते. आणि मग तिथून आम्ही निघालो होतो. जवळपास 3-4 किलोमीटरचं अंतर आहे. तर ते बसनेच त्यांच्या तिथून तिथं पोहोच केलं जातं. आणि बसमधून जाताना खूप भारी वाटत होतं. आणि जाताना पण सगळे जे डोंगरावरती सगळे दगडच दगड होते मोठे मोठे. आणि आम्ही जो गाईड घेतला होता त्या गाईडनी आम्हाला सगळी तिथलची जी हिस्ट्री आहे त्या मंदिराची, त्यानंतर जेवढ्या काही गोष्टी पाहिल्या हम्पीमध्ये, त्या प्रत्येकाची हिस्ट्री सांगितलेली आहे. आणि मी ते सगळे व्हिडिओ रेकॉर्ड केलेले आहेत. आता हा जो व्हिडिओ आहे तो ह्याला जर पुढे कंटिन्यू केलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे पुढचा जो व्हिडिओ आहे पार्ट 2, तर तिथून मी सगळे जे काही हिस्ट्री आहे तर ती ॲड करते. आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते, कारण आता हाच व्हिडिओ मोठा झालेला आहे. त्यामध्ये ते जर ॲड केलं तर खूप मोठा होईल. त्यामुळे पुढचा व्हिडिओ नक्की नक्की पहा.